जर का आपल्याला डेटा सेंटर हब महाराष्ट्राला करायचं असेल तर एनर्जी सिक्युरिटी या डेटा सेंटरसाठी आपण उपलब्ध करून द्यायच्या परिस्थितीत स्वतःला आणण्यासाठी उचित पावलं उचलणं एक तर आवश्यक आहे आणि दुसरं ह्या एनर्जी क्रायसिस जे आपल्याला बऱ्याचशा वेळेला दिसून येतात महाराष्ट्र एनर्जी सरप्लस स्टेट हे कधीपर्यंत बनू शकेल? आपण अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे। पहिल्यांदा तर सगळ्यात पहिली डेटा सेंटर पॉलिसी आपण केल्यामुळे आता देशाची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही महाराष्ट्रात आहे आणि सर्वाधिक डेटा सेंटर महाराष्ट्रात तयार होत आहेत आणि आपल्याला हे अँटिसिपेट आपण केलं होतं की मोठ्या प्रमाणात आपल्याला डेटा सेंटर करता या ठिकाणी वीज लागेल। पुढील 5 वर्षामध्ये डेटा सेंटर करता 4,500 मेगावॅट आपल्याला वीज लागेल। मला आपल्याला सांगताना आनंद वाटतोय महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्याने रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन पूर्ण केला। पुढच्या 5 वर्षामध्ये जे 4,500 मेगावॅट वीज लागणार आहे त्यापेक्षा अधिक वीज हे आपल्याकडे आता उपलब्ध आहे आणि या विजेच्या वहनाकरता जे कॉरिडॉर्स आपल्याला तयार करायचे त्याचंही काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे इन अँटिसिपेशन की सगळ्यात मोठी डेटा सेंटरची कॅपॅसिटी आपल्याकडे तयार होईल। आणि यासोबत आता दुसरा प्रयत्न आपला असा आहे की डेटा सेंटरमध्ये ग्रीन पॉवर हे एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे। म्हणजे ही पॉवर तर आहेच त्यामुळे ग्रीन पॉवरही पुढच्या काळामध्ये देण्याकरता आपण बॅटरी स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे जवळपास आपण 100 गिगावॅट पर आवर एवढ्या मोठ्या प्रमाणातली मॅसिव्ह बॅटरी स्टोरेज कॅपॅसिटी पुढच्या काळामध्ये करायचं आपण ठरवलेलं आहे। त्याचा पहिला टप्पा आताच आपण सुरू केलेला आहे जो 2030 पर्यंत आपण करू। आणि मला हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे प्रश्नोत्तराचा तास हे उत्तर संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे। मला हे देखील सांगितलं पाहिजे की या क्षणी महाराष्ट्र हा पॉवर सरप्लस स्टेट आहे, आपल्याकडे पॉवरची कमतरता नाही आणि 2030 मध्ये आणि 2035 मध्ये आपले जे प्रोजेक्शन्स आहेत तेवढ्या पॉवरचे करार आणि तेवढ्या पॉवरचे प्रकल्प ऑलरेडी आपले सुरू आहेत। किंबहुना आपण तर आपल्याकरता तर तेवढी कॅपॅसिटी निर्माण करतोच आहोत पण मला आपल्याला सांगितलं पाहिजे की विशेषतः पंप स्टोरेजमध्ये कारण आपण आज सोलर इतक्या मोठ्या प्रमाणात आणल्यानंतर ग्रीड स्टॅबिलाइज करावी लागते। ग्रीड स्टॅबिलायझेशन करता जसं बॅटरी असते तसंच पंप स्टोरेज हे बॅटरीसारखं ऑन आणि ऑफ करता येतं। आपलं थर्मल ऑन ऑफ नाही करता येत आपल्याला ते बॅकडाऊन करायला आणि सुरू करायला आपल्याला त्याच्यात लॉसेस होतात पण पंप स्टोरेज जे आहे हे एका क्षणात चालू करता येतं एका क्षणात बंद करता येतं। याची आतापर्यंतची करारित आपली कॅपॅसिटी जी आपण तयार करतो आहोत ती 78,000 मेगावॅट आहे आणि ती 1,00,000 मेगावॅट पर्यंत आपण घेऊन चाललेलो आहोत आणि त्यातली 10,000 मेगावॅटची कामं सुरू झालेली आहेत। म्हणजे देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ही कॅपॅसिटी तयार करण्याची कामं सुरू करणारं केवळ महाराष्ट्र आहे आणि हे सगळं करत असताना मला हे देखील सांगितलं पाहिजे की 2030 पर्यंत 52% आपली वीज ही ग्रीन वीज असेल म्हणजे ही अपारंपरिक स्रोतातली असेल आणि 35 पर्यंत 65% वीज ही अपारंपरिक स्रोतातून आपल्याकडे येणार आहे। आणि या संदर्भात आपल्याला मला सांगितलं पाहिजे की साधारणपणे पुढच्या 10 वर्षामध्ये आपण आपली जी काही आजची उपलब्धता आहे याच्या दुपटीपेक्षा जास्त उपलब्धता ही आपल्याकडे म्हणजे महावितरणकडे करारित पद्धतीनं असेल आणि इतर देशाला सप्लाय करण्याकरता जी आपण वीज तयार करू ती वेगळी असेल। त्यामुळे या संदर्भात रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की जवळपास ऊर्जा क्षेत्रातले 52 अवॉर्ड हे आपल्या राज्याला गेल्या 2 वर्षामध्ये मिळालेले आहेत आणि आपण जो रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केलेला आहे आता केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना कळवलं आहे की त्यांनी महाराष्ट्रासारखा रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला पाहिजे। त्यामुळे भविष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी विचार करून आपण या संदर्भातला रोडमॅप तयार केला।